मी डॉक्टर अमित सुमन तुकाराम पाटील, MBBS, MD पीडियाट्रिक्स, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या फेसबुक पेजवरती मला येण्याची संधी दिल्याबद्दल पहिल्यांदा मी सर्वांचे आभार मानतो. 2 दिवसापूर्वी अमोल खरात साहेबांचा मला फोन आला की आपल्याला एक कार्यक्रम करायचा आहे आणि कोणत्या विषयावर आपण बोलू इच्छिता. तर सध्या कोरोना संदर्भातला विषय ज्वलंत असल्यामुळे आणि समाजामध्ये त्याबद्दलच्या समजुती याबद्दलच्या शंका कुशंका असल्यामुळे त्याबद्दलच बोलायचं असं आमचं ठरलं. आणि याबद्दलचं तांत्रिक सहाय्य तुषार सूर्यवंशी यांनी केलेलं आहे. आता हे सगळे माझे मित्रच म्हणायला हरकत नाही. नमस्कार. तर आपण आता कोरोना संदर्भात चर्चा करूया. तुमच्या काही शंका असतील आणि मला जर त्या वाचता येणं शक्य झालं तर मी त्यांची उत्तरं देईन. तसं जर शक्य नाही झालं तर मग जास्तीत जास्त माहिती देण्याचा या आपल्या टॉक शोद्वारे मी प्रयत्न करेन. 2019च्या डिसेंबर महिन्यामध्ये पहिल्यांदा कोरोनाची केस सापडली. कालच सोशल मीडियावर एक फोटो मी पाहिला, ज्यामध्ये एक जुना फोटो म्हणून एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो दाखवला होता, पण त्याची तारीख मात्र डिसेंबर महिन्यातली होती. एका रेस्टॉरंटमधला अनेक लोक जेवतानाचा तो फोटो होता. आणि नंतर मला वाटलं की फक्त 3-4च महिने झालेत तरी तो फोटो इतका ब्लॅक अँड व्हाईटमध्ये देण्या इतपत जुना आपल्याला वाटू लागला आहे. दुर्दैवानं कोरोनासारख्या भयंकर व्याधीमुळं ही परिस्थिती आपल्यावरती आलेली आहे. तर या संदर्भात जगभरातले सगळे देश बळी पडलेले असताना भारतामध्ये थोडा प्रसार कमी आहे कोरोनाचा असं दिसतंय. तरीही हा आजार किती पसरेल आणि याचा अंत कुठे होईल याची आपण काहीच खात्री आजच्या घडीला देऊ शकत नाही. ना WHO देऊ शकतं, ना ICMR देऊ शकतं, ना कुठले डॉक्टर देऊ शकतात. तर कोरोना जसा पसरायला चालू झाला तसा जानेवारी महिन्यामध्ये WHOने त्याला पॅन्डेमिक डिक्लेअर केलं. जर वैद्यकीय संज्ञा तुम्हाला माहिती नसतील तर सोप्या 2 संज्ञा सांगतो. एंडेमिक आणि पॅन्डेमिक अशा 2 संज्ञा आहेत. एंडेमिक म्हणजे एखादा आजार एखाद्या भागात, ठराविक कालावधीसाठी सातत्यानं असणं. जसे कॉलरासारखे पूर्वीचे आजार होते, पण ते मोठ्या प्रमाणात जर पसरले आणि बरेच भाग किंवा बरेच देश जर त्यामध्ये ग्रस्त झाले त्या आजाराने तर त्याला पॅन्डेमिक म्हणतात. सध्या जगभरातले बरेच देश, अमेरिका, बरेच विकसित देश, युरोपमधले आहेत असे देश बळी पडत आहेत. भारत, आफ्रिकेसारखे देशही याच्यामध्ये आता ग्रस्त झालेले आहेत. त्यामुळे या संदर्भात बोललं पाहिजे. पण बोलताना मी एक वाक्य पहिल्यांदा वापरेन, जे शेवटी वापरण्याचा प्रयत्न करेन, की या आजाराबद्दल घाबरू नका पण जागरूक रहा अशी टॅगलाईन आहे. डरे नाही पर जागरूक रहे, किंवा इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर डोंट पॅनिक बट बी विजिलंट असं म्हणतात. पहिल्यांदा मी हे सांगतो की आपण का चर्चा करतोय. आपण प्रत्येक आजाराची अशी चर्चा करत नाही, पण आज कोरोनाबद्दल चर्चा करायची वेळ आपल्यावर का आलेली आहे. तर त्याला कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी ड्युरिंग डिसीज आउटब्रेक असं एक सामाजिक वैद्यकशास्त्रामध्ये टर्म वापरली जाते. त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा आरोग्यविषयक, सामाजिक किंवा त्या अनुषंगाने येणाऱ्या आर्थिक संकटात जर एखादी व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह किंवा देश येणार असतील तर जे ग्रस्त होणारे घटक आहेत ते आणि त्यावर उपचार करणारे किंवा त्यावर मार्गदर्शन करणारे जे तज्ज्ञ आहेत त्यांच्यातला प्रत्यक्ष संवाद साधला जावा, यासाठी हे कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी ड्युरिंग डिसीज आउटब्रेक असते. आणि हा संवादाचं मूळ कारण काय आहे की या संवादामुळे जे लोक धोक्यात येण्याची शक्यता आहे, म्हणजे जे रिस्कमध्ये आहेत ते लोक यातून मार्गदर्शन घेऊन संरक्षणात्मक किंवा प्रतिबंधात्मक उपाय करू शकतील आणि या आजाराला आणि त्यामुळे होणाऱ्या बाकीच्या आपत्तींना टाळू शकतील. हा संवाद महत्त्वाचा का आहे, हे का सांगायचं कोरोनाबद्दल. पहिली गोष्ट, आपल्या काही रूढी असतात, परंपरा असतात किंवा सवयी असतात ज्या आपल्या लक्षात येत नाहीत, पण एखाद्या आजाराच्या संदर्भाने त्या खूप घातक होऊ शकतात. ज्याप्रमाणे आता मास्क लावण्याची सवय आपल्या देशात खूप कमी आहे, पण जपानसारख्या देशामध्ये, सिंगापूरसारख्या देशामध्ये मास्क कायम वापरले जातात. त्यामुळे ते देश या आजारापासून बऱ्यापैकी मुक्त राहिलेले आहेत. दुसरी गोष्ट, COVID-19 हा आजार रुग्ण किंवा रुग्णाच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींच्यामुळे पसरू शकतो आणि याबद्दलची माहिती आपल्याला हवी. कारण आपल्याला जर त्यातून
स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करायचा असेल तर अशी माहिती असणे गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, एखाद्या आजारासाठी आपण जर दवाखान्यात गेलो, समजा आज एखादा छातीत दुखतं आहे म्हणून एखादा गेला किंवा पोटदुखीचा त्रास आहे म्हणून गेला, तर त्या व्यक्तीला ही माहिती हवी की आपण एखाद्या कारणासाठी गेलो असतानासुद्धा हा आजार, कोविडसारखा आजार आपल्यामध्ये पसरू शकतो. चौथी गोष्ट, अशा आजारांसंदर्भात जे कमी प्रमाणात आहेत किंवा नव्यानं ज्यांची उत्पत्ती झालेली आहेत, असे आजारांच्याबद्दल विश्वासार्ह आणि अचूक माहिती कमी असते किंवा मर्यादित स्वरूपाची असते. त्यामुळे त्याबद्दलची माहिती घेणं गरजेचं आहे. पाचवी गोष्ट, कोविड-19 हा अगदी नवीन आजार आहे, अगदी 3-4 महिन्यात उद्भवलेला आजार आहे. हा विषाणू पूर्वीपासून माहिती आहे, पण या आजाराचं इतक्या मोठ्या प्रमाणातलं स्वरूप आणि माणसांच्यामध्ये हा आजार होतो हे गेल्या 3-4 महिन्यातच समजलेलं आहे. सहावी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितींच्यामुळं आपल्यामध्ये काही शंका असू शकतात, गैरसमज असू शकतात किंवा या आजारासंदर्भात एखादी चुकीची माहितीमुळं किंवा कन्फ्युजन किंवा भीती किंवा पॅनिक जे म्हणतो, अशी अवस्था निर्माण होऊन आपलं मानसिक स्वास्थ्य हरवू शकतं. त्यामुळे याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. आजचा संवाद आपण कसा ठेवायचा आहे तो नक्कीच कमी वेळाचा असणार आहे. खूप जास्त मोठं मी काही बोलणार नाही आहे, पण या संवादामध्ये पहिलं एक ध्येय जे असेल ते या आजारासंदर्भातली भीती कमी करणं. त्यासाठी आपला संवाद जास्तीत जास्त थेट, पारदर्शक, स्वच्छ, सातत्यपूर्ण आणि संवेदनशील असणार आहे. दुसरी गोष्ट की कोविडबद्दलची भीती समाजातून थोड्याफार प्रमाणात कमी करणे. कारण कोविडचे जवळपास भीती याच्यामुळे निर्माण झाली की त्याच्यामुळे मृत्यूदर खूप जास्त आहे. म्हणजे हल्ली तर अमेरिकेसारख्या देशात 2,500पेक्षा जास्त लोक दररोज मृत्युमुखी पडत आहेत. तर ह्या माहितीतून आपल्याला याबद्दलचं भय समाजातलं कमी करता येईल का पाहायचं आहे. कारण एक छोटी आकडेवारी सांगायची म्हणली तर कोविड जितक्या लोकांना होतो त्यातल्या 81% लोकांच्यामध्ये तो सौम्य स्वरूपाचा असतो आणि फक्त 4% लोकांच्यामध्ये तो क्रिटिकल किंवा अतितीव्र स्वरूपाचा असतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आजारावर माहिती घेतल्यामुळं उपचारापेक्षा प्रतिबंध बरा हे आपल्या लक्षात येईल आणि त्यामुळे आपला बचाव जास्त चांगल्या पद्धतीनं होईल. अशा प्रकारचा एखाद्या आजारासंदर्भात संवाद साधताना, कारण जर 20-30ली पिढी असेल तर अशा मोठ्या प्रकारचे पॅन्डेमिक खूप कमी बघितलेले आहेत. जसा मध्ये सार्स होता 2008 साली किंवा स्वाईन फ्लू आला, पण त्यांचं प्रमाण किंवा त्यातल्या मृत्यूचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हतं. पण कोविडमध्ये इतके मृत्यू होत आहेत की आज आपण आजारी पडू का आणि उद्या आपलं काय होणार याचीही आपल्याला कल्पना येत नाही आहे. तर त्यामुळे आपला हा संवाद जो साधतो त्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे दुवे असणार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे समाज. या समाजामध्ये आपल्यासारखे सगळे सामान्य लोक येतात. परदेशी प्रवासी जे आपल्या भारतामध्ये आलेले आहेत ते येतात, त्यांचे कुटुंबीय येतात आणि जास्त धोका असणारे आपल्या आसपासचे लोक येतात, ज्यामध्ये वृद्ध लोक आहेत, लहान मुलं आहेत किंवा इतर गंभीर आजार असणारे लोक आहेत ज्यांच्यामध्ये या आजाराचा धोका जास्त प्रमाणात होऊ शकतो. दुसरा गट येतो वैद्यकीय सेवा पुरवणारे, जसे आम्ही डॉक्टर्स आहोत, काही स्टाफ आहेत, सिस्टर्स आहेत, मामा आहेत जे आपल्याकडे ऑक्सिजनचा पुरवठा करतात किंवा इतर कामं करतात, स्वच्छतेची कामं करतात. आणि तिसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे आपल्या मतांच्यावर प्रभाव टाकणारे किंवा आपले मतपरिवर्तन करण्याची ज्यांची क्षमता आहे असे घटक. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक अर्थातच शासन किंवा सरकार हा आहे. सरकारचे सगळे निर्णय किंवा त्यांनी घेतलेले धोरणात्मक जे निर्णय असतील ते आपल्याला लागू होतात आणि ते गरजेचेही आहेत. त्याचा आपल्या जीवनावर प्रभाव पडतो, जसं आपण लॉकडाऊनमध्ये पाहतो आहे. दुसरी गोष्ट माध्यमं, जसं आता पारंपरिक माध्यमं आहेत वृत्तपत्रासारखी, TV, रेडिओसारखी, आणि नवीन माध्यमं आहेत जशी आपण सामाजिक संवादाची जशी फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, यातून मोठ्या प्रमाणात माहिती प्रसारित होत असते. ही माहिती खरी असण्याची शक्यता खूप वेळा कमी लागते, कमी शक्यता असते खरी असण्याची माहिती. यातून अफवा जास्त प्रमाणात पसरवल्या जातात. पण ही माध्यमं आपल्या मतांवर प्रभाव टाकतात हे मात्र नक्की आहे. तिसऱ्या घटकामधला आणखीन एक महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे व्यावसायिक संघटना, जशा आमची IMA आहे, इंडियन मेडिकल असोसिएशन आहे, इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स आहेत. अशा ज्या संघटना आहेत ज्या रुग्णसेवेसाठी किंवा लहान मुलांच्या आरोग्यासाठी कार्यरत आहेत. WHO सारख्या मोठ्या संघटना आहेत. काही NGOज असतात ज्या सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात काम करत असतात, त्या संघटना आहेत. तर या प्रकारच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यावर प्रभाव टाकत असतात. त्यामुळं समाज, वैद्यकीय सेवा पुरवणारे लोक आणि
प्रभाव किंवा प्रभाव टाकणारे किंवा मतपरिवर्तन करणारा गट, असे एक 3 आपले महत्त्वाचे दुवे असतात अशा कोणत्याही संवादामध्ये. कोविडबद्दल माहिती सांगायची तर याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट येईल की हा आजार काय आहे आणि हा आजार इतकं महत्त्व या आजाराला कशामुळे आलेलं आहे. तर हा आजार विषाणूमुळे होतो ज्याचं नाव कोविड-19 आहे. डिसेंबर 2019मध्ये या आजाराची पहिली केस चीनमधल्या वुहान प्रांतात आली. त्याच्यामुळं या आजाराला कोविड-19 म्हणतात. 19 म्हणजे 2019 साली तो आजार आपल्याला पसरलेला दिसला म्हणून त्याला आपण कोविड-19 म्हणतो. जानेवारीमध्ये WHO ने हा पॅन्डेमिक घोषित केला. पॅन्डेमिक याचा अर्थ जगभरातले सगळे देश या आजाराचे बळी ठरू शकतात, हा तो इशारा होता. त्याच्यानंतर ॲक्च्युली ह्या कार्यक्रमामध्ये इतकी डिटेल वैद्यकीय माहिती मी सांगण्याची गरज नाही आहे. तरीही थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हा आजार कशामुळे होतो. हा कोरोना व्हायरस आहे ज्याला आपण ज्याचे अल्फा, बीटा, गॅमा आणि डेल्टा असे 4 प्रकार असतात आणि आत्ताचा जो कोरोना व्हायरस पसरतो आहे तो बीटा प्रकारचा कोरोना व्हायरस आहे. हा जुनाच व्हायरस आहे पण हा शक्यतो प्राण्यांच्यामध्ये, त्यातही वटवाघळांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आजार करणारा होता. पण चीनमधल्या काही वेट मार्केट म्हणतात जिथं असे प्राणी जिवंत खाल्ले जातात त्यातून हा आजार पसरलेला आहे. तर सध्या ह्याचं प्रमाण प्राण्यांच्यात जितकं आहे त्यापेक्षा मनुष्यात जास्त आहे. मनुष्यापासून दुसऱ्या मनुष्याला होण्याचं प्रमाणही आता जास्त आहे आणि हे वाढतच चाललं आहे. तर हे RNA टाईपचे व्हायरस असतात. याच्या काही फार मी खोलामध्ये जायची आवश्यकता वाटत नाही कारण हा तसा वैद्यकीय सामाजिक संदेश मी देतो यातून. हा आजार पसरतो कसा हे मात्र आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. हा आजार पसरण्याचे मुख्यत्वे करून 3 मार्ग आहेत. एक म्हणजे इन्फेक्टेड ड्रॉपलेट्स, ज्याला ड्रॉपलेट्स म्हणतात. म्हणजे समजा आपण शिंकलो किंवा खोकलो तर त्यातून जे थुंकीचे कण उडतात त्याला एक वजन असतं आणि ते 5 मायक्रॉनपेक्षा मोठ्या वजनाचे असतात आणि त्यांच्या वजनामुळं 1 मीटरपेक्षा जास्त ते प्रवास करू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला सोशल डिस्टन्सिंगमध्ये मिनिमम 3-3.5 फुटाचं अंतर ठेवायचा सल्ला दिला जातो. तर हे ड्रॉपलेट्सचं प्रमाण, ड्रॉपलेट्समधून हा आजार पसरण्याचं प्रमाण सगळ्यात मोठं आहे कोरोनामध्ये. याच्यापूर्वी जेव्हा कोरोना नवीन आपल्याला माहिती झाला त्यावेळी शक्यतो मास्कचा वापर करणं ही फार फायद्याचं नाही असा एक प्रवाद होता. कारण हे ड्रॉपलेट्समुळं होतात, त्यामुळं हात धुतले आणि चेहऱ्याला हात नाही लावला तरी ह्या आजाराचा प्रतिबंध करू शकतो असा एक प्रवाद होता. पण नंतर संशोधन केल्यावर असं लक्षात आलं की हा फक्त ड्रॉपलेट्समधून पसरत नाही तर एरोसोल्समधून पण पसरतो. एरोसोल्समधून पसरणाऱ्या महत्त्वाच्या आजारामध्ये TBचा आजार येतो. या आजारामध्ये ड्रॉपलेट्सपेक्षा एरोसोल असतात जे हवेत तरंगत राहतात आणि ते खूप वेळ हवेत राहिल्यामुळं ते आपल्या श्वसनावाटे शरीरात जाऊन त्याचा प्रसार होतो. तिसरा मार्ग आहे प्रत्यक्ष संपर्क, म्हणजे रुग्णाची सेवा करणारे, रुग्णाचा हात, बाधित रुग्णाचा हात ज्या वस्तूंना लागला आहे तिथेच आपला हात लागणे आणि तो परत आपल्या नाकापर्यंत किंवा चेहऱ्यापर्यंत जाणे आणि यातून जे जंतू जातात त्यामुळे होणारा प्रसार. म्हणजे 3 मार्ग आहेत: ड्रॉपलेट्स, एरोसोल आणि प्रत्यक्ष संपर्क. तर हे जे हा जो कोरोना व्हायरस आहे हा किती वेळ राहतो याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी व्हॉट्सअपवरती आणि फेसबुकवरती येत असतात. पण शास्त्रीय माहिती सांगायची असेल तर ज्या सच्छिद्र वस्तू नाहीत त्याच्यावरती हा जवळपास 1 ते 2 दिवस राहू शकतो. जसा टेबल आहे, एखादं हँडल आहे दाराचं, मोबाईल आहे, या सच्छिद्र वस्तू नसतात त्याच्यावरती तो 1 ते 2 दिवस म्हणजे खूप जास्त काळ, जवळपास 48 तासापर्यंत राहू शकतो. ज्या सच्छिद्र वस्तू आहेत म्हणजे बेडशीट असेल, रुमाल असतील, अशा गोष्टींवर ते छिद्र असल्यामुळे हा कमी वेळ राहतो, म्हणजे 8 ते 12 तास राहतो. आणि याच्याबद्दल किती वेळ कुठल्या ठिकाणी राहतो याबद्दलची खूप डिटेल माहिती अजूनही संशोधन चालू असल्यामुळे माहिती नाही. पण कमीत कमी 48 तास हा वस्तूंवरती राहतो हे मात्र नक्की आहे. त्यातूनच मग हात स्वच्छ धुण्याचं आणि सातत्यानं हात धुण्याचं महत्त्व अधोरेखित होतं. या आजाराची लक्षणं काय असतात? हा सामान्य फ्ल्यू जसा असतो त्याच प्रकारचा हा फ्ल्यूसुद्धा आहे. या आजाराचं सगळ्यात मोठं म्हणजे जवळपास 90% रुग्णांमध्ये आढळणारं लक्षण म्हणजे ताप येतो. दुसरं लक्षण आहे खोकला असणं. जवळपास 70% लोकांच्यामध्ये ताप आणि खोकला हे दोन्ही गोष्टी असतात. यातला खोकला हा शक्यतो ड्राय असतो, म्हणजे कोरडा खोकला ज्याला म्हणतो अशा प्रकारचा असतो.
त्याच्यानंतर इतर फ्ल्यूची जी लक्षणं आहेत तीच याच्यामध्ये दिसतात, जसं खूप जास्त ताप येणं, नंतर थकवा येणं, त्याच्यानंतर श्वासाला त्रास होणं, स्नायूचं दुखणं, अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी होणं, हे सगळं यामध्ये दिसतं. पण श्वासाला त्रास होणं आणि कोरडा खोकला असणं, घशात दुखणं हे खूप महत्त्वाची लक्षणं या आजारामध्ये मानली जातात. त्यामुळे अशा प्रकारचं जर आपल्याला लक्षणं असतील तर वैद्यकीय सल्ला जितक्या लवकर घेता येईल तितक्या लवकर घेणं गरजेचं आहे. हा आजार जो होतो त्याच्यामध्ये हा आजार सौम्य असण्याचं, गंभीर असण्याचं किंवा अतितीव्र असण्याचं प्रमाण किती आहे याबद्दलची जर माहिती द्यायची झाली तर या एका अभ्यासांती असं लक्षात येईल की जवळपास 100पैकी 81 लोकांच्यामध्ये हा सौम्य स्वरूपाचा असतो. म्हणजे 81% लोकांच्यामध्ये हा आजार सौम्य असतो. 4% लोकांच्यामध्ये हा अतितीव्र स्वरूपाचा असतो, म्हणजे ज्यांना व्हेंटिलेटरसारखी गरज लागू शकते आणि ज्यांचा मृत्यू ओढवण्याचा रेशो किंवा प्रमाण जास्त येईल असं 4% लोकांच्यामध्ये असतं. तर गंभीर स्वरूपाचा म्हणजे या दोन्हीतली जी मधली अवस्था असते अशा प्रकारचा आजार जवळपास 15% रुग्णांच्यामध्ये असतो. ह्या आजाराच्या निष्कर्षातून लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जवळपास 81 अधिक 15 म्हणजे 96% लोकांच्यामध्ये हा आजार बऱ्या होण्याच्या पातळीचा असतो. असं नक्कीच नाही आहे की ज्याला सौम्य लक्षणं आहेत त्याचा मृत्यू होणार नाही, तेही प्रमाण आहे. पण अतितीव्र स्वरूपाच्या जे 4% लोक आहेत त्यांच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण हे सर्वाधिक आहे, यात वाद नाही. कोरोनाबद्दल दुसरी एक गोष्ट म्हणजे सातत्यानं हल्लीच्या आठवड्यात चर्चेत येते की असिम्प्टमॅटिक असतो, म्हणजे हा आजार आहे हे कळत नाही. हे खरं आहे. आमच्यापैकी बऱ्याच जणांना हा आजार येऊनही गेला असेल, होऊनही गेला असेल. तो आला आणि गेला हे आम्हालाही समजलं नाही. आम्ही लक्षणं दिसल्यामुळे आम्ही कुठल्या लॅबमध्ये गेलो नाही. असे बरेच लोक असतील, पेशंट असतील, डॉक्टर असतील, स्टाफ असतील ज्यांच्यामध्ये हा आजार होऊन गेला. ह्याचं महत्त्व असं आहे की हा एखाद्यामध्ये जरी आजार दिसून नाही आला तरी तो पसरवायला मात्र कारणीभूत असू शकतो. म्हणजे माझ्यात ते विषाणू आहेत, मला आजार झाला नाही, माझी रोगप्रतिकारक क्षमता जास्त असल्यामुळे झाला नसेल किंवा अन्य कारणं असतील, पण त्या कालावधीमध्ये हा आजार मी दुसऱ्यांच्यामध्ये पसरवू शकतो, हा धोका जास्त आहे. त्याच्यामुळे अशा असिम्प्टमॅटिक कॅरियरमुळं हा आजार बरेच दिवस टिकून राहण्याचा धोका आहे. त्याच्यानंतर जे मृत्यू होतात किंवा गंभीर आजारी पडतात त्याच्यामध्ये आपण कसा फरक करू शकतो. जे लोक तरुण आहेत, ज्या लोकांना इतर कोणतेही आजार नाहीत, ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे, ज्या लोकांचं नेहमीचं खाण्याचं अन्न आणि व्यायाम चांगला आहे, अशा लोकांच्यामध्ये हा आजार तीव्र होण्याचं प्रमाण फक्त 30% आहे. मात्र ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन किंवा बीपीचा आजार, डायबिटीसचा आजार, फुफ्फुसाचे आजार, हृदयाचे आजार असे वेगवेगळे आजार आहेत, किंवा जे वयोवृद्ध आहेत, 60 वर्षाच्या वरील व्यक्ती किंवा लहान मुलं, यांच्यामध्ये जर हा आजार झाला तर मात्र तो गंभीर होण्याचं प्रमाण जवळपास 75% आहे. म्हणजे त्यातल्या जवळपास 100पैकी 75 व्यक्ती ह्या गंभीर होऊ शकतात. मी आधीच म्हटल्याप्रमाणे या सौम्य, गंभीर किंवा अतितीव्र या तिन्ही प्रकारातल्या व्यक्तींच्यामध्ये मृत्यू येऊ शकतो. ती व्यक्ती डायग्नोज झाल्यानंतर किंवा कन्फर्म झाल्यानंतर त्याचा पुढचा आजार कसा बळावत जातो किंवा किती बरा होत जातो यावरती ते अवलंबून राहतं. तर या पूर्ण आता जी मी पहिली माहिती दिली त्याच्यामध्ये आपण काय निष्कर्ष काढू शकतो थोडक्यात सांगायचं झालं तर, कोविड-19 हा श्वसनावाटे पसरणारा आजार आहे. तो अन्य कोणत्याही मार्गाने पसरल्याचं आजपर्यंत लक्षात नाही आलेलं. तो खूप सहजपणे पसरतो. म्हणजे स्वाईन फ्लूसारखा आजार आपण पाहिला असेल किंवा सार्ससारखा आजार आणि आजचा आजार, तर हे फ्ल्यूचेच प्रकार आहेत. पण मग कोरोनाचे मृत्यूदर एवढा जास्त का? तर याचं कारण असं आहे की हा खूप सहजपणे पसरतो. इझिली ट्रान्समिसिबल असा हा आजार आहे. दुसरी गोष्ट, अन्य आजार असणारे वयस्कर व्यक्ती यांच्यामध्ये धोका जास्त असतो. तिसरी गोष्ट, हा कुठल्याही क्षेत्रापुरता मर्यादित राहिलेला आजार नाही, हा जगभर पसरलेला आजार आहे. त्यामुळे जगात कुठेही गेले तरी याचे रुग्ण आपल्याला सापडतील आणि जिथं रुग्ण आहे तिथं हा आजार पसरण्याचा धोका 100% आहे. हा आजार नष्ट करणं शक्य आहे का किंवा पूर्ण याचं प्रमाण कमी करणं शक्य आहे का?
तर प्रमाण कमी करणं नक्कीच शक्य आहे. हा आजार पूर्णपणे थांबवता येतो की नाही याची आपण आत्ताच खात्री देऊ शकत नाही. जसं स्वाईन फ्लूचा आजार अजूनही आहे, फक्त त्याचं प्रमाण कमी झालं आहे. तसंच कोरोनाबद्दल होईल की नाही याची आज खात्री नाही. पण ह्या आजाराचं प्रमाण मात्र नक्कीच आपण कमी करू शकतो. त्याचे काही मार्ग आहेत, जसं की आजार लवकरात लवकर ओळखणं, लवकरात लवकर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून घेणं किंवा डॉक्टरांच्यापर्यंत पोहोचणं, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे रुग्णाच्या किंवा संशयिताच्या संपर्कामध्ये जे आलेले लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि त्यांची तपासणी करणं, हेल्थ सिस्टीम स्ट्रेंथनिंग म्हणतो, जसे रुग्णालय स्थापन करणं. आता तर हे भारतात जवळपास प्रत्येक ठिकाणी अशी विशेष रुग्णालयं स्थापन केलेली आहेत. कालच मुंबईमध्ये नायर हॉस्पिटल झालं, औरंगाबादमध्ये सिव्हिल हॉस्पिटल आहे औरंगाबादमध्ये, कोल्हापूरसारख्या माझ्या जिल्ह्याच्या ठिकाणी CPR हॉस्पिटल आहे, सांगलीमध्ये सिव्हिल हॉस्पिटल आहे. तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असे डेझिग्नेट केलेले म्हणजे फक्त कोरोनाची चाचणी आणि उपचार होतील असे रुग्णालय स्थापन जवळपास सगळीकडे झालेली आहेत. चौथी गोष्ट पब्लिक रिस्क कम्युनिकेशन म्हणजे जास्तीत जास्त संवाद साधून हा आजार पसरण्यापासून प्रतिबंध करणं आणि त्यामुळं आजाराचं प्रमाण कमी करणं. ह्या गोष्टी प्राथमिक स्वरूपाची कोरोनाबद्दलची माहिती म्हणून देता येतील. आता आणखीन एक गोष्ट आहे की कोरोना संशयित कोण आणि कोरोनाचा रुग्ण कोणता. तर खरं तर सामान्य लोकांना याची माहिती करून घ्यायची फार आवश्यकता नाही. त्यांच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय किंवा उपचार कसे घ्यायचे ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. तरीही थोडक्यात सांगायचं म्हणलं तर एखादी व्यक्ती जिला तीव्र स्वरूपाचा श्वसनदाह आहे म्हणजे खोकला, ताप, घसा दुखणे किंवा फ्लूची अन्य लक्षणं आहेत आणि जी गेल्या 14 दिवसांच्या मध्ये कोरोनाबाधित क्षेत्रात प्रवास करून आलेल्या आहेत, अशा सर्व व्यक्ती या संशयित राहतात. दुसरी गोष्ट आहे, जर एखादी श्वसनदाह असणारी व्यक्ती प्रत्यक्ष कन्फर्म केस असलेल्या रुग्णाच्या संपर्कात जर आली असेल तर तीही हाय रिस्क व्यक्ती किंवा संशयित रुग्ण राहते. चौथी गोष्ट आहे, तीव्र प्रकारचा श्वसनदाह असणारी व्यक्ती ज्याला रुग्णालयात त्या उपचारासाठी भरती करावं लागतं आणि या श्वसनदाहासाठी दुसरं कोणतंही कारण सापडत नाही, जसं निमोनिया आहे, TB सारखा आजार आहे, COPD सारखे आजार आहेत, दम्यासारखे आजार आहेत. हे आजार त्यांच्यामध्ये सापडत नाहीत आणि तरीही त्यांच्यामध्ये श्वसनदाह आहे आणि त्यांना रुग्णालयात भरपूर प्रमाणात उपचार घेण्याची गरज पडते किंवा भरती करण्याची गरज पडते. ते रुग्ण संशयित राहतात. किंवा चौथी एक कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये रुग्णाला श्वसनदाह आहे आणि त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवलेला आहे, पण स्वॅबमध्ये 100% पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असा रिपोर्ट येत नाही. त्या व्यक्तीला त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत संशयितच मानलं जातं. कन्फर्म केस कोणती, 100% कोरोना असणारी केस कोणती, तर ज्या व्यक्तीचा स्वॅब तपासणीसाठी पाठवल्यानंतर तो पॉझिटिव्ह आला आहे ती व्यक्ती 100% कन्फर्म केस म्हणतात. तर मग ह्या व्यक्ती, आता हे रुग्णाबद्दल झालं, कन्फर्म केस आणि संशयित केस म्हणजे 100% आजार असणारी व्यक्ती आणि संशय ज्यांच्यामध्ये कोरोनाचा घेऊ शकतो अशी व्यक्ती, ह्या 5 कॅटेगरीज आपण पाहिल्या. ह्या आजारासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण जी सांगतो की पसरू नये म्हणून संपर्कात, या रुग्णांच्या संपर्कात ज्या व्यक्ती येतात त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. तर ते कोणते जे आहेत ज्यांना आपण संपर्क म्हणू शकतो अशा व्यक्तींचा, तर ज्यांनी या रुग्णांची प्रत्यक्ष सेवा केली आहे आणि ही सेवा करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचे संरक्षक किट, जसे PPE किट म्हणतो, मास्क, अंगावर घालायचे किट, गाऊन्स हे वापरलेले नाहीत, असे सगळे लोक हे त्या संशयित किंवा कन्फर्म केसचे कॉन्टॅक्ट, ज्यांची तपासणी करणं गरजेचं आहे असे मानले जातात. असे लोक जे त्या रुग्णाच्या घरात राहतात किंवा त्या रुग्णापासून सातत्यानं एका क्लोज एन्व्हायरमेंटमध्ये, म्हणजे जशी बंद खोली आहे, घराच्या बाहेर आपण जात नाही, एकाच घरात राहतो, एकाच बेडवर झोपणाऱ्या व्यक्ती आहेत, हे सगळे क्लोज कॉन्टॅक्ट येतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तींना श्वसनदाह आहे आणि कोरोनाची कन्फर्म केस आहे त्या व्यक्तींच्या जवळच्या भागात, म्हणजे जवळपास 1 मीटरच्या अंतरामध्ये, 3-3.5 फुटाच्या अंतरामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती या सगळ्या ह्या कॉन्टॅक्ट मानल्या जातात आणि त्यांची तपासणी करणं गरजेचं आहे. हे कॉन्टॅक्ट कशा प्रकारचे असतात, मी आधी सांगितल्याप्रमाणे एकतर एरोसोलचा संपर्क आलेला असू शकतो
किंवा रुग्णांनी वापरलेल्या वस्तू प्रत्यक्ष त्या लोकांनी वापरलेल्या असू शकतात, त्यातून हा आजार पसरू शकतो. रुग्णांनी स्पर्श केलेल्या वस्तू आहेत किंवा इतर जे पृष्ठभाग आहेत त्यांना येणारा यांचा त्वचेचा संपर्क असतो. त्याच्यानंतर रुग्णाबरोबर किंवा संशयिताबरोबर एकत्र राहणारे व्यक्ती आणि जी संशयित व्यक्ती नंतर पॉझिटिव्ह येते, हा पण कॉन्टॅक्टचा एक प्रकार आहे. आणि 3 फूट किंवा 1 मीटरच्या अंतरात येणाऱ्या व्यक्ती, हे सगळे हाय रिस्क कॉन्टॅक्ट झाले. म्हणजे यांच्यामध्ये कोरोनाचा आजार किंवा प्रादुर्भाव होण्याची शक्यता खूप जास्त असते. आता दुसरी कॅटेगरी आहे लो रिस्क कॉन्टॅक्ट, म्हणजे ज्यांच्यामध्ये कमी शक्यता आहे हा आजार पसरण्याची, अशी एक कॅटेगरी आहे. तर जी मी सगळ्या गोष्टी सांगितल्या, 4-5 गोष्टी सांगितल्या, त्यातल्या कोणत्याही गोष्टी ज्यांनी केल्या नसतील ते सगळे लो रिस्क कॉन्टॅक्टमध्ये येतात. म्हणजे समजा एकाच घरात राहतात, पण संशयित व्यक्ती एका रूममध्ये राहते आणि बाकीचे लोक दुसऱ्या घरात स्वतंत्रपणे राहतात, ते लो रिस्कमध्ये येतात. किंवा एखाद्या रुग्णाची सेवा केली असेल, पण जर त्यांनी PPE किटचा वापर केला असेल तर ते लोक लो रिस्क राहतात, त्यांच्यामध्ये आजार पसरण्याची शक्यता कमी असते. याच्यानंतर खूप खोलात जायची गरज नाही, कारण एक प्रशासनाचा भाग असतो की आपल्याला सातत्यानं 2 शब्द सतत ऐकू येत असतील मीडियामधून, की कंटेनमेंट झोन आणि बफर झोन. कंटेनमेंट झोन काय असतो आणि बफर झोन काय असतो? तर कंटेनमेंट झोन असा असतो जिथं पहिली केस सापडलेली असते आणि त्या परिसरात, म्हणजे तो परिसर, ती केस हा केंद्रबिंदू मानून इतर जो जवळचा भाग असतो हा कंटेनमेंट झोन मानला जातो. तिथं तुम्हाला कोरोनासाठी प्रतिबंधात्मक उपाय जे करावे लागतात, जसं सोशल डिस्टन्सिंग कटाक्षानं पाळणं, मास्कचा सातत्यानं वापर करणं, ह्या किंवा अशा ठिकाणी जिथं गरज नाही अशा ठिकाणी स्पर्श न करणं किंवा स्पर्शानंतर सातत्यानं हात धुणं, हाताचा चेहऱ्याशी संपर्क येऊ न देणं, या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या कंटेनमेंट झोनमध्ये खूप कटाक्षानं पाळल्या जातात. आणि कंटेनमेंट झोन आणि नॉर्मल एरिया, जिथं काही फार मोठ्या प्रमाणात केसेस नाहीत, त्याच्यामधला जो एरिया असतो त्याला बफर झोन म्हणतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला आजार होण्याची शक्यता तुम्ही नाकारू शकत नाही असे ते बफर झोन असतात. याच्यामध्ये कॉन्टॅक्ट्स असू शकतात किंवा रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्ती असू शकतात. तर हे कंटेनमेंट झोन आणि बफर झोनबद्दलचं माहिती झाली. आता तुम्ही बऱ्याचदा आणखीन एक टर्म सातत्यानं ऐकली असेल, ती म्हणजे होम क्वारंटाईन. तर होम क्वारंटाईन म्हणजे काय? जेव्हा एखादी व्यक्ती संशयित असेल पण ज्याचा स्वॅब अजून तपासणीसाठी पाठवला नसेल, किंवा ज्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला आहे आणि त्याच्यामध्ये श्वसनदाहाची लक्षणं आहेत पण तो स्वॅब निगेटिव्ह आला आहे, त्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केलं जातं. म्हणजे हा आजार विषाणू शरीरात गेल्यापासून हा आजार दिसण्याचं किंवा त्याची लक्षणं दिसण्याचा कालावधी हा 2 ते 14 दिवस मानला जातो. म्हणजे 14 दिवसापर्यंत तुम्हाला कधीही हा आजार होऊ शकतो. तर त्यासाठी जो कालावधी आहे तेवढ्या कालावधीसाठी आपल्याला स्वतंत्र ठेवलं जातं, जेणेकरून जर तुमच्यामध्ये तो आजार असेल आणि समजा तो पहिले 13 दिवस बाहेर पडला नाही, पण 14व्या दिवशी जर पॉझिटिव्ह आला, तर गेल्या 13 दिवसात तुमचा ज्यांच्याशी संपर्क आलेला आहे त्या व्यक्तींना बाधा होऊ नये म्हणून होम क्वारंटाईन हे गरजेची गोष्ट केलेली आहे, ज्याच्यामध्ये 14 दिवस तुम्ही स्वतंत्र राहता. शक्यतो जे कंटेनमेंट झोनमध्ये किंवा अतितीव्र प्रकारच्या कोरोना रुग्णांच्यामध्ये पाळावयाची जी काळजी आहे ती तुम्ही त्यामध्ये घेणं अपेक्षित आहे. होम क्वारंटाईन म्हणजे एकत्र येऊन पार्ट्या करणे किंवा असे प्रकार बरेच दिसतात. तशा पद्धतीचं काहीच करायचं नाही आहे. तुम्ही स्वतंत्र राहायचं आहे आणि तुमचा कॉन्टॅक्ट जितक्या कमीत कमी व्यक्तींशी येईल अशी काळजी तुम्ही घेणं अपेक्षित आहे. याच्यानंतर आणखीन एक मला काही गोष्टी सांगायच्या होत्या. त्याच्यामध्ये ह्या आजाराबद्दल असणारे गैरसमज, ह्या आजाराबद्दल बऱ्याच मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत आणि त्याच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे, कारण ह्या एकतर शंका स्वरूपात असतात किंवा हे आपण पाळतो अशा गोष्टी. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे की गरम वातावरणात किंवा सूर्यप्रकाशात गेल्यानंतर हा कोरोनाचा संसर्ग आपल्याला होणार नाही. जसं आता बरेच लोक म्हणतात की भारतामध्ये उन्हाळा आहे म्हणून कोरोनाचं प्रमाण कमी आहे, तर हा गैरसमज आहे. अशा प्रकारचं कोणतंही संशोधन झालेलं नाही, म्हणजे याला तथ्य नाही आहेत. गरम वातावरणात जास्त तापमान असताना सुद्धा, म्हणजे 40 अंशपेक्षाही जास्त तापमान असताना हा आजार पसरताना दिसलेला आहे जगभरात. त्यामुळं ही चुकीची संकल्पना आहे. दुसरी गोष्ट की कोरोना बाधा झाली, कोरोना संसर्ग झाला की त्यातून आपण बरे होण्याची शक्यता कमी असते. तर असं काही नाही आहे. मी पूर्वीच सांगितल्याप्रमाणे जवळपास 80 ते 95% लोक यातून बरे होण्याची शक्यता आहे.
तिसरी गोष्ट, जे अर्धे शिकलेले डॉक्टर आहेत किंवा जे डिग्री नसलेले डॉक्टर आहेत किंवा ज्यांना ज्ञान नाही असे डॉक्टर आहेत, जे फेसबुक आणि व्हॉट्सअपचे डॉक्टर आहेत, त्यांचे काही मेसेज तुम्ही वाचले असतील की जर तुम्ही 10 सेकंद किंवा त्यापेक्षा जास्त वेळासाठी श्वास रोखून धरू शकत असाल आणि त्यानंतर जर तुम्हाला खोकला येत नसेल किंवा श्वसनदाह होत नसेल तर तुम्हाला कोरोना असण्याची शक्यता कमी आहे. तर खरं सांगायचं तर अशा प्रकारची कोणतीही चाचणी नाही आहे आणि अशा प्रकारे जरी तुम्ही श्वास रोखून धरत असला तरीसुद्धा कोरोना तुम्हाला नाही असं खात्रीने सांगता येणं शक्य नाही. चौथी आणखीन एक खूप विनोदी गैरसमज असा आहे की दारू पिल्यामुळे कोरोना होत नाही. तर असं काहीच नाही आहे. उलट दारू पिल्यामुळे इम्युनिटी कमी होते आणि हा कोरोनाचा आजार बळवण्याची शक्यता आणखीन जास्त असते. पाचवी गोष्ट, दमट वातावरणात किंवा अतिगरम वातावरणात कोरोना पसरत नाही. याचं उदाहरण, हा गैरसमज पसरायचं कारणच नाही, कारण मुंबईमध्ये या दोन्ही गोष्टी आहेत, गरम वातावरण आणि दमट हवा, तरीही इतक्या मोठ्या प्रमाणात हा आजार पसरतो आहे. सहावी गोष्ट, अतिथंड आणि बर्फाळ प्रदेशामध्ये कोरोना व्हायरसचं प्रमाण कमी आहे, कारण इतक्या कमी तापमानामध्ये कोरोना व्हायरस जिवंत राहू शकत नाही. तर ही तर पूर्ण चुकीची कल्पना आहे, कारण युरोपियन सगळे जे देश आहेत ते अतिथंड, अतिशीत किंवा बर्फाळ प्रदेश येतात. त्यांच्याकडे कोरोनाचं प्रमाण किती मोठ्या प्रमाणात आहे हे तुम्ही रोज बातम्यांच्यामध्ये पाहतच असाल. आणखीन एक गैरसमज असा आहे की गरम पाण्यानं आंघोळ केल्यामुळं कोरोना मरून जातो. तर अशी कोणतीही गोष्ट नाही. उलट जास्त गरम पाणी घेतल्यामुळं त्वचेला दाह होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं असा कुठलाही अधिकृत मार्ग नाही की गरम पाण्यामुळं कोरोना होत नाही किंवा शरीरावरचा कोरोना मरून जाईल. आणखीन एक गोष्ट म्हणजे डास किंवा अन्य कीटकांच्याद्वारे कोरोना पसरतो. तर तसं काही आजपर्यंत सिद्ध झालेलं नाही. तशा प्रकारचे हा आजाराचा प्रसार झाल्याचं अजून तरी कुठं शास्त्रीय संशोधनात आलेलं नाही आहे. जरा हायफाय लोक असतील तर त्यांच्यामध्ये अशी संकल्पना आहे की हँड ड्रायर जर वापरला तर कोरोना मरून जातो त्यातल्या उष्णतेनं. तर ही चुकीची संकल्पना आहे. तुम्ही साबणानं स्वच्छ 20 सेकंदपेक्षा जास्त हात धुणं आणि तो हवेतच किंवा स्टराईल केलेल्या पेपरने स्वच्छ करणं किंवा कोरडा करणं हाच त्याच्यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. हँड ड्रायरमुळे कोरोना मरतो असा कोणताच प्रकार नाही आहे. अल्ट्राव्हायोलेट किरण जे काही त्वचेच्या आजारांवर वापरले जातात त्यामुळं त्वचेवरचे कोरोना मरून जातात अशी एक काही अर्धशिक्षित डॉक्टरांच्यामध्ये किंवा गुगल डॉक्टर्स जे आहेत त्यांच्यामध्ये अशी कल्पना आहे. पण उलट अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे शरीराच्या म्हणजे स्किनला, त्वचेला त्रास जास्त होतो आणि कोरोना वगैरे मरतो असं हे चुकीची संकल्पना आहे. थर्मल स्कॅनर जे आता औरंगाबादसारख्या किंवा शहरामध्ये किंवा मोठ्या मोठ्या ठिकाणी बघितलं तर तुमच्या कपाळावरती एक मशीन लावतात आणि स्कॅन करतात आणि तुमचा प्रवेश मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करतात. तर थर्मल स्कॅनरमुळं कोरोना ओळखता येतो का? तर कोरोना थर्मल स्कॅनरमुळे ओळखता येत नाही. थर्मल स्कॅनरमुळे फक्त तुम्हाला ताप आहे की नाही याची चाचणी होऊ शकते. त्यामुळे कदाचित तुम्ही संशयित ठरवू शकता, पण संशयितही तुम्ही 100% ठरता थर्मल स्कॅनरमुळं असंही काही प्रमाण नाही. याच्यामध्ये फक्त शरीराचं तापमान तुमचं किती आहे इतकीच नोंद केली जाते. सध्याचा ट्रेंड जो आलेला आहे की टनेल्स उभे आहेत स्टरिलायझरचे आणि त्यातून गाड्यावरती बसून अक्षरशः माणसं जात आहेत, त्याच्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होतो किंवा कोरोना व्हायरस त्वचेवरता मरून जातो. तर परवा दिवशीच केंद्र सरकारची ॲडवायझरी आलेली आहे. राज्य सरकारने पत्रक काढलेलं आहे की अशा प्रकारचे सोडियम हायपोक्लोराईड किंवा क्लोरीन वापरलेले सॅनिटायझेशन ज्या रूम आहेत किंवा टनेल्स आहेत त्याचा काही उपयोग नाही आहे. ते उलट त्वचेला जास्त घातक आहेत. त्याच्यामुळे त्याचा वापर करणं बंद करायला हवं. आणखीन एक गोष्ट की निमोनियासाठी आम्ही लसी घेतलेल्या आहेत, त्याच्यापासून कोरोनाचं संरक्षण होईल का? कारण कोरोनामध्ये निमोनिया होतो. तर आपण ज्या घेतलेल्या लसी आहेत त्याचे जीवाणू आणि कोरोनाचा विषाणू यांचा अर्थार्थी काहीच संबंध नाही. त्याच्यामुळे ह्या लसी तुमचं संरक्षण करू शकत नाहीत. नाक सातत्यानं स्वच्छ केल्यामुळं किंवा सलाईनचे ड्रॉप दिवसातून 3-4 वेळा नाकात टाकल्यामुळं आणि अशा प्रकारे नाकाची स्वच्छता केल्यामुळं कोरोनापासून आपला बचाव होऊ शकतो. तर अशा प्रकारचं कोणतंही संशोधन नाही किंवा अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे कोरोनापासून तुमचं संरक्षण होत नाही ही चुकीची गोष्ट आहे. ही अकारण ही गोष्ट करण्याचं काहीच कारण नाही. आणखीन एक शक्यतो आयुर्वेदाच्या नावाखाली अशी गोष्ट सांगतात, म्हणजे हे आयुर्वेदिक तज्ज्ञ सांगत नाहीत, इतरच लोक जास्त सांगतात की लसणासारखे पदार्थ खाल्ल्यामुळं कोरोना मरतो. तर लसूण हा इम्युनिटी वाढवण्यासाठी नक्कीच चांगला पदार्थ आहे, पण त्याच्यामुळे कोरोना मरतो हे पूर्ण चुकीचं आहे. त्याच्यामुळे अशी कुठलीही
गैरसमज तुम्ही मनात ठेवू नका की मी लसूण खातो त्याच्यामुळे मला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे. कोणताही अन्नपदार्थ खाल्ला तरी हा श्वसनावाटे पसरणारा आजार असल्यामुळं यात तुमचं संरक्षण होण्याची शक्यता कमी आहे. कोरोना फक्त वयस्कर व्यक्तींनाच होतो आणि शक्यतो तरुणांच्यामध्ये, अगदी काही डॉक्टर्स पण सुरुवातीला त्याच्यामध्ये होतं जे मास्क वापरत नव्हते. त्यांचं असं म्हणणं होतं की तरुणांना होत नाही किंवा तर झाला तरी गंभीर स्वरूपाचा होत नाही. तर हे पूर्णतः चुकीचं आहे. कोणत्याही वयोगटात कोरोना झालेला, अगदी 7 दिवसाच्या नवजात शिशूपासून 100 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत हे आजार झालेला आढळण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं कोणत्याही वयोगट हा कोरोनापासून किंवा त्याच्या संसर्गापासून पूर्ण संरक्षित गट असा मानला जात नाही. आणि तरुण वयोगटात मृत्यूचं प्रमाण थोडं कमी आहे, पण मृत्यू होतच नाही अशी कुठली गोष्ट नाही. तरुणांच्यामध्येही मृत्यूचं प्रमाण बऱ्यापैकी आहे. अँटीबायोटिकची औषधं, अँटीबायोटिक्स घेतल्यामुळं, जसे ओव्हर द काउंटर ड्रग घेतात बऱ्याच आजारासाठी, घसा दुखला, सर्दी झाली, ताप आला तर स्वतःहून जाऊन आपण औषधं घेतो. तर अँटीबायोटिक्स घेतल्यामुळं कोरोनापासून संरक्षण होतं. हे चुकीचं आहे. कदाचित तुमचा घसा दुखायचा थांबू शकतो, पण त्यामुळं कोरोना बरा झाला असं आपण नाही म्हणू शकत. त्यामुळं अकारण अशी औषधं घेऊ नका. अगदी आत्ताचं उदाहरण तर हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आहे. मेडिकलमध्ये मिळत नाही, पण मध्ये इतकी मागणी वाढली होती. तर हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे सध्या तरी वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या आणि शक्यतो कोरोना वॉर्डमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठीच हे घेण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्याचे साईड इफेक्ट खूप जास्त आहेत. हृदयाचा धक्का येऊन अचानक मृत्यू येण्यासारखे गंभीर परिणामही या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचे होत असतात. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्या हृदयाची तपासणी झाल्याशिवाय हे औषध घेण्याचा सल्ला तुम्हाला कोणीही देणार नाही. कोरोना 100% बरा करण्यासाठी औषधं बाजारात उपलब्ध आहेत. जसे काही एड्सवरची काही औषधं आहेत, 1-2 औषधं जी कोरोनासाठी वापरली जातात, असं बऱ्याच ठिकाणी ऐकिवात येतं किंवा बरेच लोक मला विचारतात फोन करून, व्हॉट्सअपवरून. तर असं कोणतंही 100% प्रभावी औषध कोरोनावर आजपर्यंत उपलब्ध नाही. याच्यावरचे उपचार हे तुमच्या लक्षणांच्यावरचे उपचारच केले जातात. एखादं औषध घेतलं, जसं लॅमिवुडिन आहे, स्टॅवुडिन आहे, हे औषध घेतलं तर कोरोनाचे विषाणू मरतात आणि त्यातून आपली सुटका होते, किंवा हायड्रॉक्सीक्लोरोक्विनमुळं कोरोनापासून प्रतिबंध होतो. ह्या पूर्ण चुकीच्या गोष्टी आहेत. याच्यावर कोणताही आजच्या घडीला तरी प्रभावी 100% यशस्वी बोलू शकतो अशा प्रकारचं औषध उपलब्ध नाही. तर हे काही गैरसमज होते. मला वाटते बऱ्यापैकी सगळे गैरसमज मी याच्यामध्ये मांडलेले आहेत, कारण ह्या मला सातत्याने व्हॉट्सअपवर येणाऱ्या शंका होत्या. जगभरात WHO सारख्या संघटनेकडे येणाऱ्या ह्या शंका आहेत, ह्याची नोंद सगळीकडे झालेली आहे. तर ह्या कॉमन शंका आहेत, याच्यापेक्षा जास्त काही शंका असण्याचं कारण नाही. याच्या पुढचा मी महत्त्वाचा विषय घेतो, जो आपल्या विषयाचा मुख्य गाभा आहे, की काळजी काय घ्यायची कोरोनासाठी. तर आपण हे सातत्याने ऐकलं की मास्क वापरा, हात धुवा आणि बरेच मार्ग आहेत. तर आपण रोजच्या जगण्यामध्ये काय काळजी घेऊ शकतो त्याच्याबद्दल पण WHO मार्गदर्शक तत्त्व आहेत किंवा काही तज्ज्ञांनी याबद्दलचं मार्गदर्शन केलेलं आहे. तर त्याला पहिली स्ट्रॅटेजी म्हणतात मेक अ गेम प्लॅन. म्हणजे तुम्हाला एखादी वस्तू आणायला जायची आहे, तर जीवनावश्यक वस्तू आहे, जशी औषधं आहेत किंवा रोजचे खाण्याचे पदार्थ आहेत, ते आणायला आपण जाणार नाही असं तर होऊ शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला घरातून बाहेर पडावंच लागेल. मग कोरोनापासून बचाव कसा करायचा. तर याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की सातत्यानं घरातली एकच व्यक्ती या गोष्टी आणण्यासाठी बाहेर पडेल याच्यासाठी प्रयत्न करा. म्हणजे आज मी गेलो, उद्या माझा भाऊ गेला, परवा आईवडील गेले, असं नाही व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट, एकदाच गेल्यानंतर जास्त प्रमाणात जोपर्यंत त्या वस्तू टिकतील, जास्त प्रमाणात म्हणजे 3-4 महिन्याच्या नाही म्हणत मी, पण सातत्यानं आपल्याला बाजारात जावं लागणार नाही अशा प्रकारे आपण वस्तू आणण्याचं नियोजन केलं पाहिजे. ह्या वस्तू घेऊन आल्यानंतर काय करायचं आहे, घरी तसंच यायचं आहे का, तर ते कोरोनाचे विषाणू आपल्या शरीरावरती, कपड्यावरती, तुम्ही घेतलेल्या प्रत्येक वस्तूवरती असू शकतात. तर त्याच्यासाठी एक डिसइन्फेक्टिंग स्टेशन म्हणतात, ही गोष्ट असणं गरजेचं आहे. आपल्याकडे गरिबीचं प्रमाण जर पाहिलं तर अशा प्रकारचे डिसइन्फेक्शन स्टेशन्स प्रत्येक घरात असणं शक्य नाही. तर डिसइन्फेक्शन स्टेशन्स ही काही खूप मोठी संज्ञा नाही किंवा ज्याच्यासाठी खूप काही करायला लागतं असं नाही. फक्त त्याच्यात इतकंच, एक घराबाहेर गेलेली व्यक्ती आत येण्याआधी तिचे कपडे बाजूला करता येणं, ते सरळ धुवायला टाकणं आणि त्या व्यक्तीनं शक्यतो आंघोळ करणं. पण
किंवा कमीत कमी जे भाग संपर्कात आलेले आहेत ते भाग तरी सॅनिटाईज करणं, जसं अल्कोहोल 70% अल्कोहोल आहे ज्याला आपण सॅनिटायझर म्हणतो, किंवा साबणाने हात व्यवस्थित धुणं, ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याला डिसइन्फेक्शन स्टेटस म्हणतात. तुम्ही वस्तू ज्या पिशवीतून आणलेल्या आहेत त्या पिशव्या बाजूला करून धुणं गरजेचं आहे. त्या वस्तू जिथे पकडतात, ज्याला हँडल्स म्हणतात, ते डिसइन्फेक्टंटनी स्वच्छ करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ब्लिचिंग पावडर डायल्यूट करून पण आपण वापरू शकतो. बाहेर गेल्यानंतर काय काळजी घेणार? तर बाहेर गेल्यानंतर महत्त्वाची काळजी, जो सातत्यानं आपण शब्द ऐकतो, तो सोशल डिस्टन्सिंग. तुम्ही कमीत कमी 1 मीटरचं अंतर 2 व्यक्तींच्यामध्ये ठेवणं गरजेचंच आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. इट इज अ मस्ट. ते तुमच्या असं नाही की 2 मित्र गेले म्हणून आम्ही जवळून गेलो, किंवा घरचे 2 व्यक्ती गेले म्हणून. शक्यतो असं ग्रुपनी जायचंच नाही आहे, पण 2 व्यक्ती जेव्हा असतात त्यावेळी कमीत कमी 3.5 फुटाचं अंतर दोघांच्यामध्ये राहणं अत्यावश्यक आहे. तुम्ही ज्या कमीत कमी वस्तूंना स्पर्श करायचा प्रयत्न करा. ज्या वस्तू तुम्हाला गरजेचं आहे तितक्याच वस्तूंना हात लावा. ज्या वस्तू फक्त लांबून बघून सुद्धा समजतील त्या वस्तूंना हात न लावता, हातात घेऊन न बघता, जशी आपल्याला बाजारामध्ये गेल्यानंतर प्रत्येक वस्तू हातात घेऊन बघायची सवय असते, तर तशा करण्याची गरज नाही. त्याचे लेबल्स आपण पाहूनसुद्धा या गोष्टींच्यापासून म्हणजे संपर्कात येण्याचं टाळू शकतो. तुम्ही बाहेर जाताना ग्लोव्ज घालणं गरजेचं नाही. प्रत्येकाला ते उपलब्ध होणंही शक्य नाही, आणि ग्लोव्जपेक्षाही तुम्ही हात सातत्यानं धुणं आणि हाताचा चेहऱ्याशी संपर्क येणार नाही इतकी जरी काळजी घेतली तरी याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला संरक्षण मिळू शकतं. घरी आल्यानंतर काय करणार? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमचे हात स्वच्छ धुवा. तुम्ही इंटरनेटवर सर्च केलं तर हात धुण्याच्या 6 स्टेप्स तुम्हाला दिसतील, ज्याला आपल्याकडे लक्षात ठेवण्यासाठी सुमन स्टेप्स म्हणतात. सरळ हात धुणे, उलट्या हात धुणे, मूठ धुणे, त्याच्यानंतर अंगठे धुणे, मनगट धुणे आणि संपूर्ण हात धुणे. आणि तो कोणत्याही टॉवेलला आधी वापरलेल्या स्पर्श न करता हवेतल्या हवेत वाळवणे, किंवा डिसइन्फेक्ट केलेले किंवा स्टराईल असलेले जे पेपर्स आहेत त्याच्याने तुम्ही हात कोरडे करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही शक्यतो जिथं हात लावता त्या वस्तू डिसइन्फेक्ट राहतील, किंवा कमीत कमी जसं दारावरची बेल वाजवल्यानंतर हँडलला हात लावू नका. हा एक संपर्क तुम्ही ॲटलिस्ट ती चेन तरी तोडू शकता. नाहीतर बेल पण वाजवायची आणि डोअर हँडल पण पकडायचं, तर तुमचे विषाणू दोन्हीकडे पसरणार आहेत. तर बेल वाजवली तर तितकाच एरिया तुम्ही डिसइन्फेक्ट करू शकता. घरातल्या व्यक्ती येऊन दार उघडत असतील तर तुम्ही कारण तिथं हात लावण्याची आवश्यकता नाही. डिसइन्फेक्टंट खूप स्टँडर्ड कंपनीचेच वापरले पाहिजेत, किंवा असं नाही ज्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर आहे किंवा अल्कोहोलचं प्रमाण 70% आहे, असे कुठलेही डिसइन्फेक्टंट तुम्ही वापरू शकता. डिसइन्फेक्टंट वापरणं गरजेचंच आहे, पण हात धुण्यासाठी प्रत्येक वेळी हँड स्टरिलायझरच पाहिजे, सॅनिटायझरच पाहिजे अशी काय आवश्यकता नाही. नेहमीचा साबण, नेहमीचा म्हणतो मी, त्याच्यासाठी डेटॉलच पाहिजे, लाईफबॉयच पाहिजे अशी काहीच आवश्यकता नाही. नेहमीचा कोणत्याही साबणाने तुम्ही 20 सेकंद ते 2 मिनटापर्यंत जर 6 स्टेप्सनी हात धुत असाल, ज्या सुमनमध्ये स्टेप्स मी सांगितलेल्या आहेत त्या स्टेप्सनी हात धुत असाल तरी तुमचं संरक्षण व्यवस्थित होऊ शकतं. ऑनलाईन जेवढे व्यवहार करता येतील तेवढे व्यवहार करा, आणि त्यामध्येही कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरीचा जो ऑप्शन असतो त्यावरती क्लिक करा. बऱ्याचदा आपण असं बघतो की कॉन्टॅक्टलेस लिहिलेलं असतं, पण ते पत्ता विचारत आपल्या दारापर्यंत येतात आणि नंतर आपल्या हातात वस्तू देऊन परत ती वस्तू दारात ठेवून फोटो काढतात. तर ही कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरी झालेली नाही. याच्यामुळं हा आजार पसरण्याचं प्रमाण कमी होणार नाही. पहिली गोष्ट, ती व्यक्ती दारापर्यंत जर आली तर 6 फुटाचं किंवा 5-6 फुटाचं अंतर ठेवलंच पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याला ती वस्तू दारात ठेवून जायला सांगा, त्याच्यावरचं कवर तुम्ही फेकून द्या आणि तुमचे हात स्टरिलायझेशन केल्यानंतरच ती वस्तू घरामध्ये घ्या. कपडे वारंवार धुतले पाहिजेत. साबणाच्या पाण्याने, नेहमीचे डिटर्जंटमुळेही कोरोना मरतो, त्यामुळं कपडे वारंवार धुवा. ते सूर्यप्रकाशात वाळत घातले तर जास्त चांगलं आहे, पण शक्य नसेल तरी रूममध्ये ते वाळवून नंतर वापरणे जास्त हितकारक आहे. एकदा बाहेर गेल्यानंतर वापरलेले कपडे शक्यतो धुवून वापरा, कारण आपण मगाशीच बघितल्यामुळं जवळपास 12 ते 24 तास हा विषाणू कपड्यांवरती सुद्धा राहू शकतो. त्यामुळे ती काळजी घेणं गरजेचं आहे. शक्यतो पाहुणे येतील असं तर सध्या लॉकडाऊनमध्ये शक्य नाही, पण ते येणार नाहीत किंवा आपणही कुणाच्याकडे जाणार नाही याचा कटाक्षानं पाळा. वस्तूंच्या गरजा कमीत कमी ठेवा आणि जिथं शक्य असेल तिथं मी आधी वरती सांगितलेले जे मार्ग आहेत
ते वापरण्याचा प्रयत्न करा. हे घराबाहेर घरी असताना आणि बाहेर जाऊन आल्यानंतरची जी घ्यायची काळजी आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. त्याच्यानंतर मुलांची काळजी कशी घ्यायची हा एक मुद्दा आहे. मुलांच्यामध्ये आजाराबद्दल विनाकारण भय निर्माण होऊ शकतं. त्याची लक्षणं ओळखणं तुम्हाला गरजेचं आहे. जसं की मुलांची झोप डिस्टर्ब होणं, मुलं अकारण चिडचिड करणं, ही जी लक्षणं आहेत ही जर दिसत असतील मुलांच्यामध्ये तर तुम्ही याच्याकडे लक्ष देऊन त्यांची मानसिक स्थिती बिघडणार नाही याच्याकडे खरंच लक्ष देणं गरजेचं आहे. एक बालरोग तज्ज्ञ म्हणून मी ही तुम्हाला विनंती करतो, कारण मोठ्यांची लक्षणं ते सांगू शकतात पण लहान मुलांना हे सांगता येणं शक्य नसतं. दुसरी गोष्ट, सातत्यानं हात धुवा किंवा चेहऱ्याला हात लावू नका. हे मोठ्या लोकांना त्याचं गांभीर्य समजल्यावर ते पाळू शकतात, पण लहान मुलांच्याकडून अशी अपेक्षा आपण सातत्यानं करू शकत नाही. त्यांच्या बुद्धीला हे झेपणारी गोष्ट नसते. तर त्याचं मुख्य व्यवस्थित कारण सांगून खोटं न बोलता मुलाच्या वयाप्रमाणे त्याला जे शक्य तितकं सांगून जर तुम्हाला त्याच्यावरती मार्ग काढता येणं शक्य असेल तर तुम्ही बघा. मुलांच्यामध्ये मानसिक आजार काय होऊ शकतात? त्यांना एकटेपणा जाणवू शकतो, त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना वाढू शकते. बऱ्याच घरांच्यामध्ये सोशल व्हायलन्स वाढलेला आपल्याला दिसतो. पोलीस स्टेशनला बऱ्याच केस आता येत आहेत, कारण सगळेच घरी राहिल्यामुळं आणि करायला काहीच नसल्यामुळे इरिटेशन वाढलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचा राग कुठून ना कुठून तरी लहान मुलांच्यावर निघणं असे प्रकार होत आहेत. तर ही गोष्ट होऊ दे नका. लहान मुलांच्यामध्ये माझी कोणच काळजी करत नाही असं वाटण्याचं प्रमाणही आहे. तर त्याबद्दल पालकांनी मुलांशी सातत्यानं बोलणं गरजेचं आहे. त्यांच्याशी संपर्क ठेवून त्यांच्या शंकांची उत्तरं देणं गरजेचं आहे. 3 गोष्टी महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत मुलांची सायकॉलॉजी सांभाळण्यासाठी. पहिली गोष्ट लिसन, दुसरी गोष्ट कम्फर्ट आणि तिसरी गोष्ट रिॲश्युअर. लिसन म्हणजे ते जे विचारतात ते ऐकून घ्या, त्यांना बोलण्याची संधी द्या, त्यांचं बोलणं मध्येच तोडू नका. त्यांना जे व्यक्त करायचं ते व्यक्त करू दे. ते ऐकलं तरी त्यांना जवळपास 50% समाधान मिळतं, तर ही गोष्ट करा. दुसरी गोष्ट कम्फर्ट, त्यांच्या शंका तुम्ही सोडवा, त्यांना शक्य तितकी मदत करता येईल आणि त्यांच्या भाषेत जेवढं तुम्हाला सांगता येईल त्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रिॲश्युअर, म्हणजे त्यांना खात्री द्या की याच्यामध्ये तू एकटा नाहीस आणि आपण सगळ्यांनी मिळून या गोष्टी गांभीर्यानं घेऊन ह्याच्याविरुद्ध आपल्याला उभं राहता येईल किंवा आपल्याला सारखा या आजाराचा धोका नाही हे त्यांच्यावर बिंबवणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट म्हणतात, म्हणजे मार देऊन मुलांना शांत करण्यापेक्षा त्यांच्या शंकांचं समाधान करून मुलांना शांत करणं जास्त फायद्याचं ठरतं. हे लहान मुलांच्याबद्दल झालं. सोशल मीडिया वापरताना घ्यायची जी काळजी आहे त्याबद्दल एक सांगायचं आहे की शक्यतो सोशल मीडियाचा वापर कमीत कमी करा. हे शक्य होत नाही कारण सध्या आपण घरी बसून आहे आणि करायला दुसरी फार कमी कामं आहेत. काही ठराविक क्षेत्र आहेत सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगसारखी जे वर्क फ्रॉम होम करू शकतात, पण सगळ्याच क्षेत्रामध्ये शक्यतो शासकीय निमशासकीय आस्थापना ज्या आहेत त्यांची कामं शक्यतो पेपरवर्कवरती चालतात आणि कॉम्प्युटर लॅपटॉपवरती कमी प्रमाणात असतात. तर त्या लोकांना सध्या घरी बसून काम काय करायचं हे कळत नसल्यामुळं सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. तो जितका कमी करता येईल तेवढं फायद्याचं ठरेल. दुसरी गोष्ट, अशा प्रकारच्या कोणत्याही वस्तू तुम्ही वापरल्यानंतर तुमचे हात स्वच्छ धुणं गरजेचं आहे आणि त्या वस्तूचा पृष्ठभाग सॅनिटाईज करणं गरजेचं आहे. जे मी तुम्हाला मध्ये सांगितलं की डिसइन्फेक्टंट वापरा आणि तुमच्यासाठी हँड स्टरिलायझर किंवा साबणाचा वापर करा, कारण ह्या वस्तू जर अन्य लोक वापरत असतील किंवा तुम्हीच जर परत वापरत असाल तर त्यापासून जर तो विषाणू असेल पसरण्याची शक्यता नाकारू शकत नाही. त्यांनी 3 ते 5 मिनटं अशी WHO गाईडलाईन दिलेली आहे. तुम्ही हा जो पृष्ठभाग वापरता जसं की कीपॅड आहे तो किती वेळासाठी डिसइन्फेक्टंट त्याच्यावर राहिलं पाहिजे, तर त्या पृष्ठभागाचा जवळपास 3 ते 5 मिनटं संपर्क आला पाहिजे. अशा पद्धतीनं त्याच्यावरती स्प्रे करा किंवा फडक्याने पुसून घ्या. तुम्ही लहान मुलं जर सोशल मीडियाचा वापर करत असतील तर ते काय पाहतात आणि त्यांच्यावर काय परिणाम होतो याची तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या. सोशल मीडियाचा वापर फक्त मनोरंजन करण्यासाठी नसून अभ्यास करण्यासाठीही त्याचा वापर होऊ शकतो हे त्यांना दाखवून द्या आणि त्याचा वापर मर्यादित ठेवा. हे झाली सोशल मीडिया वापरण्याची काळजी. आता सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा भाग म्हणजे मानसिक आरोग्यासाठी काय करायचं आहे. तर असं एक वाक्य आहे, माझा मित्र आहे सुरेश पाटील नावाचा प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आहे, वसई विरार भागात तो प्रॅक्टिस करतो. तर त्याने एक 8-10 गाईडलाईन्स बनवलेल्या आहेत. त्या सगळ्या इथं मी काही सांगत नाही कारण त्या शक्यतो त्यातलं ज्ञान असणाऱ्या व्यक्तींच्यासाठी आहे. त्याने एक खूप छान वाक्य त्याच्यामध्ये लिहिले की इट इज बेटर टू ब्रेक दॅन टू ब्रेक डाऊन.
म्हणजे नैराश्य येऊन तुमचा बळी जाण्यापेक्षा थोडा ब्रेक घेणं जास्त सोयीस्कर आहे. म्हणजे आता लोक म्हणतात की सुट्टीचा कंटाळा आला, पण नशिबाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा अशी सुट्टी मिळालेली आहे, त्याचा चांगल्या कामासाठी वापर करा आणि मग हा कोरोना पॉझिटिव्ह पद्धतीनं कसा घेता येईल हे पाळा. हे तुम्ही पाहून म्हणजे हे पहा आणि त्याचा वापर योग्य पद्धतीनं करा. तर मला वाटतं बऱ्यापैकी व्यवस्थित माहिती मला जितकी आपल्या प्रेक्षकांना हवी आहे तितकी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही याच्यामध्ये शंका आलेल्या आहेत की वॅक्सिन कधी होणार, कोरोनाचा पराभव होणार का, सोशल डिस्टन्सिंगपेक्षा फिजिकल डिस्टन्सिंग म्हणणे योग्य आहे का. तर मी भाषातज्ञ नाही, मला फिजिकल डिस्टन्सिंग किंवा सोशल डिस्टन्सिंग या दोन्ही कुठल्याही टर्म्स वापरल्या तरी मला त्याची अडचण नाही. मला इतकंच सांगायचं की तुम्ही 3.5 फुटापेक्षा जास्त अंतर ठेवा. तुम्ही त्याला सोशल डिस्टन्सिंग म्हणा किंवा फिजिकल डिस्टन्सिंग म्हणा. दुसरी गोष्ट, याचं वॅक्सिन कधी तयार होईल तर याबद्दल कुठलीच कल्पना आत्ता देता येणं शक्य नाही. तसंही जे व्हायरल डिसीजेस असतात त्यांचे वॅक्सिन्स बनवणं खूप अवघड असतं. जसं आपण HIV सारखे आजार बनतो किंवा अगदी फ्ल्यू सर्दीसारखे जे आजार आहेत जे व्हायरसमुळे होतात ते कोणत्याही औषधानं बरे होत नाहीत, ते आपोआपच बरे होत असतात. त्यामुळे याच्यावर वॅक्सिन कधी येणार आणि प्रिव्हेन्शन कसं होणार हे आत्ता तरी आजच्या घडीला जगभरात कुठल्याही प्रयोगशाळेत याच्याबद्दलची ठोस माहिती नाही. चाचण्या बऱ्याच सुरू आहेत आणि जर वॅक्सिन्स आले तर त्याचा प्रतिबंध करणं जास्त सोपं जाणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पण सध्याच्या घडीला तरी याबद्दल खात्रीनं माहिती देता येत नाही. कोरोना हारेल का असा एक प्रश्न इथं विचारला आहे. तर हारेल तो आपोआप हारणार नाही आहे 100%. कारण अमेरिका, युरोपसारखे देश जर रडत असतील तर आपण काही फार मोठं स्वतःची कौतुक करून घेणं किंवा पाठ थोपटण्याची गरज नाही. कारण आपल्याकडे आपण रोज बघतो, अगदी औरंगाबाद शहरातसुद्धा लॉकडाऊन चांगल्या पद्धतीनं पाळलेलं दिसत नाही. काल मालेगावमधला प्रकार पाहिला आपण, मुंबईमधला प्रकार पाहिला. कारण कोणतंही असो त्याच्यामध्ये आपल्याला शिरायचं नाही, राजकीय आहे, सामाजिक आहे. पण ही गोष्ट गांभीर्यानं जितकी घ्यायला पाहिजे तितकी अजूनही लोक घेत नाहीत. कोरोना आज शेजारच्या घरात असला तरी तो उद्या आपल्या घरी येऊ शकतो याचं प्रत्येकाने ही गोष्ट मनात ठेवा. त्याशिवाय या गोष्टीला प्रतिबंध करणं शक्य नाही. आणि मला वाटतं की मी जेवढी शक्य आहे तेवढी शास्त्रीय माहिती, कामाची माहिती दिलेली आहे. काही शंका असतील तर माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर नक्की पाठवा. 8329381615 हा नंबर आहे, किंवा सत्यशोधक पेजवरती किंवा माझ्या फेसबुक पेजवरती तुम्ही शंका मेसेंजरद्वारे विचारू शकता. धन्यवाद.